वाटण्या पाहिजे तर. कुणाला बोलती मनालाच बोलती काय वाटण्या पाहिजे. जस काय कानात काय गेलंय. माझ्या वय माझ्या कानात घालणारी तू कोण आहेस ग? मला राहायचं नाही तुमच्यात स्पष्टपणे. मला माझ्या नवऱ्याला घेऊन वाईले राहायचं. राहायचं नाही तर जावा माहेरात, तिकडं घ्यावा वायली 10 एकर जमीन. तिथं आम्हाला बोलायचं नाही, आमचं काय करायचं नाही. म्हातारीचं वाटण्या कशा मागावं वाटत्यात. लग्न कायला करून आणायचं घरात. तीच लय चुकी झाली एवढी आगस्ताळी सून आणली म्हणून. आगाव मला निघाव. वाटण्या पाहिजे तर सगळ्याच्याच. तुला वाटणे तर देत नसते का, तर तुला कवा आमचं काही केलंच नाहीस तू. तुला करण्यासाठी काय घेऊन वाटणार आलतात का काय मला? मग इथं वाटण्या करायलाच आलीस काय मग नुसते. म्हणजे मग आणायचंच नव्हतं ना, करायचंच नव्हतं लग्न. मग असं पहिलं लग्नाच्या आधीच बांधून घ्यायचं होतं. मला वाटण्या पाहिजेत मी तिथं आले की. हा वय. हा आमदारीन तिथं आले ना, नाही नीटनाटकी नांदले नाही काय केलं कुणाचं तरी मला लगेच वाटण्या पाहिजेत. तुझ्या संग तर मी कावा बात करीत नाही. तुझ्या लग्नाला 2 वर्ष झाले तसं मी तुझ्या थोबडं नीट बघितलं नाही. आज वाटण्यासाठी इथं शेजारी बसली काय. मला काय सांगू नका, मला माझ्या नवऱ्याला घेऊन वाईले राहायचे. मला वाटण्या पाहिजे. बघा तिकडं उद्योग, नवऱ्याला घेऊन वायली राहायचं कशाला वाटण्या जन्म पाहिजेत. द्यायचा मग? वाटण्याच नव्हत्या होऊ द्यायच्या. माया लेकाला जन्म दिलेला माया लेकून मी बघून घेईन, तू नको सांगू जन्म. मग तुमच्या लेक काय मग कोणी लागत नाही काय? लग्नच करायचं नव्हतं मग तसंच सांड्या फिरू द्यायचा होता गावात. हा ना, संध्या फिरू द्यायचा होता. तू आलीस ना अप्सरा त्यामुळे ठेवला होता. अप्सरा आहे म्हणूनच वाटण्या महागते. हा मला वाटण्या पाहिजे तर आता उगा मला हे करू नका. काय करू नका. लय असं मला बाहेर गेल्यावर लोक सांगत तुम्ही लय हिथं तिथं चाड्या करीत बसता. सामायिक राहून सध्या फुटका मनी नाही गळ्यामध्ये. दुसऱ्याच्या सुना बघा कशा सोन्या नाण्याने मडलेल्या. दुसऱ्याच्या घराची बराबरी करायची नसती. आपलं काय चाललंय, आपलं नीटनाटकं राहायचं, आपलं नाव वाढलं पाहिजे, वळण दिसलं पाहिजे जगात बी. असं काय जगाची काही बराबरी करून उद्या त्या बाया काही बी करते आणि त्यांना नाही वळणं, त्यांना नाही धाक नाही धोका. आणि आपल्याला काय करायची त्यांच्यासारखं नाचवून. कुणाचं भलं झालंय धाकात तरी राहून, त्याच्यापेक्षा न राहिलेलंच बरं. म्हणजे तुझं म्हणणं काय आहे? हा काय करायचंय तुला? मला वाईली उगाच आपलं राहायचंय. घर फुटल्या म्हणजे लोकात तमाशा करायचा का? त्या वाईली राहिलेल्यात म्हणून त्यांच्या गळ्यांनी सोने नाणे सगळं येतं. आपापल्या जीवाच्या त्याच्या मालकीनीत त्या. माझं जेव्हा तेव्हा घरातच सगळं चाललेलं आहे, त्याच्याने मला वाईलं राहायचं. त्या वायली राहिल्या म्हणून त्यांनी राहिलं की आपण काय म्हणतात ना, लोकांनी दुरी अडकिली की आपण, त्यांनी सरी अडकिली की आपण दुरी अडकून फाशी घ्यायची. तसं नसतात करीत. काय मग काय त्यांनी दुरी अडकिली की आपण त्या जेव्हा वाईली राहिल्यात का त्यावेळेस त्यांच्या गळ्यांनी भरलेले आहेत, असे पाय बिय गज भरलेले आहेत. आणि आमच्या बघा गळ्यात काळी पोत आहे आणि नुसतं आपण हे करायचं. मग काळी पोत काय वजन होतं का त्याचं? बरं मला काय ना काय करायचंय, मला वाईली राहायचंय म्हणते मी. तुम्ही मला का माझ्या वाटणी देऊन टाकीत नाही? देता येते का वाटणी तशी? देता तू येते एकटीच का? आहे का? अजून किती जणी, 2-3 जणी येतं. मग सगळ्यांनाच द्यायची आपापली. माझी मला काढून तुझ्यामुळे द्यायची. सगळंच घर फुटन ना. तुला वाटणी दिली की त्यांना बी द्यावं लागेल ना. मला काय सांगू नका मग. काय वाटणी लगेच तोंडाची गोष्ट आहे का वाटणी? दुसऱ्यांच्या सुना तुमच्या 2 सुना लय भारी, तर मलाच असं तुम्ही रोखून ठेवलेलं. त्या भारी नाही तू. गेलेले मी ते असं पुण्या मुंबईनी ह्यानी त्यांनी फिरायला तिकडे राहिले. अगं मी तसं नाही म्हणत, सगळ्याच भारी तर. पण कसं की एक जणीने वाटायचा जर हात धरला तर सगळ्यालाच वाटून द्यावा लागेल. ह्या वाटणीचं नाव घेऊ नको आणि मध्ये काय कुंभा कालवू नको वाटणीचा आणि हिशाचा. मग मी जात असते पिशवी भरून माझ्या घरी. पिशवी भरून? कितीची गाडी लागन तुला? किती वाजता तुम्ही गाडी? काम बरं तसं बोलता मला. मी म्हणते ना स्पष्टपणे पाहिजे मला वाटणी. मग हो म्हणा ना, देऊन टाका ना माझी. वाटणी नाही दिली की तू गाडी धरायला निघती. मग तुला कसं सांगावं गोडीने तर नाही सांगितलं. गोडी नाही ऐका येत मला. मला जायचंय. जायचंय हा जात असते. म्हणजे तुला कारणच काहीतरी पाहिजे का नाही? मला काय पाहिजे? मला वाटणी पाहिजे. मला माझं नुसता सांभाळते. हिस्सा नाही दिला म्हणून मी जात असते आणि राहत असते आणि जात असते आणि राहत असते. कोमल तुला किती सांगावा? हो का आता मला काही सांगू नका. मला वाईली राहायचं. काय वायली राहायचा तुझ्या डोक्यात ही भरलाय ग? मला राहायचंय म्हणजे राहायचंय. मी दुसऱ्याच्या सुना बघते. मी दुसऱ्याच्या सुनाकडे बघून असं माझं बघू नको ना डोळं झाकते. बघू नको बघू. काय हाय का गळ्यात? काय हातात काय हाय का? काहीच नसतं माझ्या हातात. त्यांच्याकडे बघून तुला जर असं घर फुटायचं काही बी करावं वाटतं ना, त्यांच्याकडे बघू नको. त्यांच्यापाशी गेलं की डोळे झाक. मला काय नाही डोळे बिळे काय नाही. डोळं झाकून की त्यांच्यापाशी गेले त्यांचं बघितलं तुला वायली राहावं वाटतं. काहीतरी आपल्या भरल्या बादल्या घरात एवढा मोठा फेंदा करायचा त्यापेक्षा त्यांच्यापाशी गेलं डोळं झाक. त्यांचं ऐकून काय आपलं घर फोडायचं करू नको. घर कोण फोडीत आहे? तुम्ही राहा तुमच्या 2 सुना घेऊन. हाय का?
तुमच्या दोन तू सुना वायली निघले त्यांना बी वायली द्यावं लागेल का नाही? नाहीत निघत त्या, तुमचं ऐकत्यात त्या लय, मलाच वाहिली निघायची. तू बी ऐकतीस तसं करू नको, तुला गोडीने सांगते, त्या बी ऐकते, तू बी ऐकते. लोकांचं ऐकून घर फोडू नका. आता त्या दोघी कामाला गेल्या आणि तू घरी राहून तासून मला भांडती का नाही? मला काय माहित नाही. त्यांचं तर काढलं तर तुला लईच मग वाईट वाटतं, लगेच लय भांडतीस. जात्यात त्या कामाला जात्यात, तुमचं सगळं ऐकतात, मी नाही ऐकत, मला वाहिली पाहिजे. बस वायली पाहिजे. हम्म. काय बोलावं बाई असल्या बाईच्या पुढं? काय बोलू नका, मला पाहिजे वाहिली म्हणजे वाहिली कोणच्या देवाला नावास केलते बाई मी ही सून भेटावं म्हणून? नाही, तुमच्या दोन सुना लय भारी, त्यांच्यासाठी केल्या असत्या, माझ्यासाठी नाही केल्या. गेल्या तर सकाळीच काम उरकून तुझ्या वाणी असं नाही बाया काही बी गाणं गात बसल्या मायापाशी. हा गावातलं कुणाचं काय बघून आले की ही वायली राहिली, तिने डागा आणलं, तिने ड्रेस आणला, तिने साडी आणली, तिने पैठणी आणली. लोकांच बघाय जाती काय? लोकांच बघायचं, दुसऱ्यांच्या सासा ठेवते तर तेच त्या सोनाला खुश. हा, लोकांच्या सासा ठेवत्यास. उलट मायावानी सासू भेटाय तुम्हाला 5 काळज पाहिजेत. हा नाही तर लय भारी. हम्म. मला काय सांगू नका, मी सांगायला लागली तेवढं करून द्या मला, नाही तर मी जाते मग निघून. अगं काय निघून जायचं निघून जायचं? तू जीवाला सुखच कशी लागू द्याय ना तू आमच्या? त्या हिशा पायीन वाटणी पाय अख्खं घर कसं मोडायवर आलीस तू? मला माहित नाही, मला हिस्सा पाहिजे, मला चाललंय विचाराने तर चालून दे, नको एवढी तिरडा फाक करू. हा, मला नाही राहायचं तुमचं. म्हणतेत ना एक कांदा नासला की साऱ्या कांद्याचा ढिगारा नासतो, तशी गत करायला लागली आता तू. मग तुम्हाला काय म्हणायचं, मी नासकी होय? तुला नाही म्हणले मी कांद्याच्या ढिगाऱ्यात एक कांदा सडलेला असला की सगळं कांदा नासत्यात, तशी पद्धत घर फुटायची वहीन. तुला नीट सांगते. काय नाही, मला नीट ऐकायचं तुमचं. काय नाही ऐकायचं आणि माहेराला जायचं आणि वायली पाहिजे, नाही तर माहेराला जायचं. माहेराला तर किती दिवस राहून तुझा परिहार लागन? जवरक राहीन तवरक राहीन. हा, तिथं बरी हिसा सांभाळा तुझ्या मग तुम्ही तुझ्या भाऊजाईनी जर असा हिसा वाटा मागितला, तुझ्या भाऊजाईनी जर असं केलं, केवढं तुमच्या घराची बी फाटाफूट होईन का नाही? त्याचा विचार केला का? तुझी भाऊजाईने असं केलं कसं वाटन तुला? माझ्या भाऊजेला आम्ही ऑलरेडी एवढं ह्याच्या ते सुखात ऑलरेडी तर मला समजत नाही आम्ही एवढं सुखात ठेवतो तिला. काय करावं आता. सुखात ठेवणारी ऑलरेडी तिची भाऊजाई सुखात आहे. तिला वॉलपेपर लावलाय का ऑलरेडी? वॉलपेपर बरं म्हणता येतो, दुसरं सगळं नाही म्हणता येत. ते नाही येत बाय मला. पण तू काय अशी भांडू नको मला आणि काय नको भांडूच नकोस आणि तुला एकटीला मला हिस्सा देता येत नाही आणि काहीच नाही. दोघी जणी त्या सुना सकाळ धरून कामाला गेल्या तर उन्हा तानात. मग तुम्ही त्यांच्या मागे डबे घेऊन तुम्ही त्या सुनांच्या घराला सांगा जाऊ नका, मला मी सांगायले किती राग येतोय तिच्या नाकाला. मिरचीच लागती लगी त्यांचं नाव सांगा काढलं जाऊ की. नका तसलं मला. लगेच मिरची झोंबती तुझ्या नाकाला. हा हायच मी. त्यांचं नाव काढलं ना तर तुला लगेच मिरची झोंबती. जाते मी. त्याच्यासाठीच मला व्हायला राहायचंय मेन. हा ना, हा मेन हिथं कारण आहे का तुझं? हा, मला त्याच्यासाठीच व्हायला राहायचंय. मला तुमच्यात राहायचंच नाही पहिली गोष्ट. होय, हा माझ्यात राहायचं नाही. हा हा. आणि तुला तुला हिसाळा आहे, गावाचा हिसाळा, सुनाचा हिसाळा, सगळ्याचा हिसाळा. अगं हिसाळा करून करून तर बारीक व्हायला लागली तू. मी किती का बारीक व्हाय ना, माझ्या नवऱ्याला आवडते. आवडते होय. हा तो नवरा कुणाचा आणलास? माझाच लोक असं ना. हा, मग ते त्यांचं ते बघते आणि मला द्या, मला पाहिजे तितकं. मिरची माय बापाने एवढं कसं शिकवलं होतं कुणास ठाऊक तिला. काय काय नाही शिकून आलेली मी माय बापा. हटन वाव ही करायचं. तिच्या भाऊजाईने असा जर तमाशा उभा केला तर कसं करत्यान? भाऊ कसे कडकवाणी राहत्यात भाऊजायांना. हा आणि हिथं बरं वाय नाकरा चलतो आमच्या पुढं. हम्म. चरा चरा. नकराच म्हणणार आता तुम्ही. मग काय म्हणा? महागायली मग? नकराच म्हणणार. सगळ्यात तिने गडी माणसं तर फटाफट केली, तिने जावा तर केली. आणि हिच्या घरी वाटतं का मी फूट पाडते घरात? फुट पाडते नाही म्हणत तुला मी. मग मग आता तो हिसा मागितल्यावर सगळेच मागते त्या काय गपचिप काम करीत राहते का? हा, म्हणजे तुम माझ्यापाशी काय त्या तुमच्या वळणात आहेत, मी नाही तुमच्या वळणात. तुमच्या लय भारी त्या सुना. वळणात तुला राहायचंच नाही. मला राहायचं त्या तुला राहू वाटत नाही, तुझ्या मायबापाने शिकवलं नाही. सगळ्या खटलं धरून राहायचं. माझ्या माय बापात नव्हते वळणात राहायला. खटलं धरून राहायचं. तुझ्या मायबापांना नाही शिकवलं, त्यांच्या शिकवलंय. त्यांच्या मायबापाला वळण आहे, हा. तुझ्या नाही. हो तुझे लाडका पुचका त्यांच्या घरी बघाय नव्हतं वय गेला तुम्ही हो त्यांच्या लाडका घराला पुचका. लय नुसता शाळेत जायचा आणि शाळेतून घरी यायचा, कामधंदा करायचा तर करायचं, नाही तर बसल्या मोबाईल बघत, नाही तर बसल्या खेळत. हो लाडाचा एकुलता एक पुचका म्हणून आमच्या घराचं असं चालवलंय. हा आमच्या घरावर काडी वडून टॅंबा ठेवायचं चालवलंय तू आता. हा असं आता तुला स्पष्ट बोलते, काय काडी वडून टॅंबा ठेवायचंच काम चालवलंय वळली बघ. तर नाही ना. आणि काय आहे आता हिस्सा मागायचा मानल्यावर? हिस्सा मागायचा मानल्यावर आता त्या दोघींना तुम्ही जर मला कळाल्यावर हिस्सा जर नाही दिला तर काडी ओढून पेटून द्यायला तयार होईल. होईन होय. हा. मी तुला जाऊ देते का बघ, तुझ्या टांगड्या मोडून हातात देते. कशी जाते तू काडी वडून बघते की. बघते. नाही टांगड्या मोडीन दोन्ही बी बांबुनी कशी जाते. आता मी शांत होते तर शांत होते. नाही. माझ्या डोक्याचा दिमाग दही करू नको. कसला असतं आणि ते? तो हिस्सा वाटला की त्या दुसऱ्या बाया बी हिस्सा मागते.
कसलं असतंय ते दिमाग दही? दिमाग दही तुला कळन अजिबात हिसा मागायचा दही नाही. वडा म्हणला असतं तरी जमलं असतंय. दिमाग दही काय? ते दोन्ही एकच. हा, दोन्ही एकच. दही वडा आणि दिमाग दही एकच. हा. देणार आहेत का नाही मग? मी तुला सांगितलंय माझ्या भाषेत हिसा वाटणीचं नाव घ्यायचं नाही. तो बी नाही घ्यायचं आणि त्यांनी बी नाही घ्यायचं. हिशाचं तुमची सासू वाटणीचं. मेल्यावर सासू मरुस वाट बघितली ती काय तुम्ही हिसा होईल? माझ्या सासूनी मी कशी राहिले त्या सासूच्या आणि माझ्या जीवाला माहिती. कशी राहिले? हा उगच नाही एवढं कमीवलं कुणी? सासू सारखे सगळं राहिले सासूचं म्हणून. घेतलंय. काय घेतले सगळं तू आलती रान वय सगळं. बघायला लग्नाच्या मला आधी सगळं माहिती. काय माहितीये तुला? तुम्ही कमीवलंय बाई एवढं. अग फटाकडे फटाकडे. ग बस जाते मी माझी निघून. जा. जाऊ ना? हा जा माझ्या लेकाला काय सांगायची ती सांगन मी. जा. बर. बर जा. जा तुपली माहेराला जाणार जाते मी माझ्या पण माहेराला जा पण फिरून येऊ नको. आणि माझ्या लेकाला सांगन मी ही हिसा वाट मागत होती म्हणून गेली. येईल त्या आपच्या कुत्र्यावानी महाग. हा कुत्रा काय मायालो हा. शहाणी ही आणि माझ्या लेकाला कुत्र म्हणती. किती बाई हे शहाणी ही आणि किती वळणाची आहे धाकाची आहे आणि खटलेतली आहे. असं खटलं सांभाळतात का?